महासागर न्यूज. महाराष्ट्राची जेन झी ही महाराष्ट्रासोबत आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा महाराष्ट्राच्या उन्नती आणि प्रगतीच्या बरोबर आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, काल पश्चिम महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूरमध्ये झालं भाजपचं. त्यामध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगरच्या चर्चा झाल्या. समजा परत एकदा एखादा पक्ष फुटला आणि आपल्यापर्यंत पात्रतेची सुनावणी आली तर ती वेळेत पूर्ण होईल का आणि काय सुनावणी निर्णय काय? सर्वप्रथम मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीची कुठचीही बैठक कुठचंही ऑपरेशन करण्यासाठी असते आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि आपल्या विभागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी बैठका घेत असते. राहिलं प्रश्न पक्षफुटीचा, मला वाटतं प्रत्येक पक्षाने जर का जबाबदारीरित्या आपल्या जे लोकप्रतिनिधी असतील आपल्या पक्षातले त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांना इंटर पार्टी डेमोक्रेसीचा वापर करायची संधी दिली तर अशी परिस्थिती येणारच नाही, उद्भवतच होणार नाही. तर ती युवा पिढी ही अत्यंत संवेदनशील आणि जबाबदार युवा पिढी आहे. त्यामुळे मला वाटत नाही भारताच्या युवा पिढीला कोणीही वेगळं अजून काही शिकवायची गरज आहे. परंतु जी लोक काही युवकांना कुठच्याही प्रकारे अयोग्यरित्या प्रभावित करून त्यांच्याकडनं असंविधानिक कृत्य करून घ्यायचा प्रयत्न करत असतील त्यांना थांबवण्याची गरज आहे. युवा पिढी ही जबाबदार आहे आणि या देशाला या युवा पिढीवरती अभिमान आहे. शेवटी येणाऱ्या भारताला जी अपेक्षा आमची आहे, ज्या दिवसाची आम्ही वाट बघत आहोत की भारत आता 2047 मध्ये संपूर्णपणे विकसित देश होईल आणि 2027 मध्ये आपली अर्थव्यवस्था तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. त्याचप्रमाणे भारत हा जगातला सर्वोत्तम देश कोण बनवू शकत असेल तर ही आपल्या समोर बसलेली युवा पिढी करू शकतं. याचा भान प्रत्येक लोकप्रतिनिधीला असायला पाहिजे आणि आहे. आणि त्यामुळे युवा पिढी बरोबर कुठच्याही प्रकारचं अयोग्य वर्तन होणं हे कुठच्याही सरकारच्या ध्यानामनात असू शकत नव्हे. त्यामुळे जी लोक काहीतरी बोलून चिथवायची प्रयत्न करत असतील त्यांनी कृपया आपलं राजकारण बाजूला ठेवून या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याकडनं जो भारत आपल्याला घडवायचा आहे तो भारत घडवण्यासाठी योग्य मदत करावी. मला वाटतं हा अनुभव कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जीवनातील एक अत्यंत मौल्यवान अशी संधी आहे. एवढ्या मोठ्या संख्येत आमच्या देशाच्या पुढच्या पिढीबरोबर संवाद साधणं, त्यांचे विचार ऐकून घेणं, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटतं ही काळाची गरज आहे. आणि मी आमचे आमदार समाधान अवताडे जी आहेत, त्याचप्रमाणे रुंगे सर आहेत, यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि शेवटी ही देशाची नवीन पिढी आहे, यांना योग्यरित्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत विद्यार्थ्यांच्या, त्या योग्यरित्या आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण उद्या विधानसभेत बसून त्यांच्या हिताचे कायदे असतील किंवा त्यांच्या हिताचे जे त्यांच्या अपेक्षा ज्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी अशा संवादातून खूप मोठा फायदा होतो असं मला वाटतं. संविधानिक पद्धतीची जी काही जबाबदारी आहे, आधुनिक तंत्रज्ञान येण्यासाठी महाराष्ट्रात पाश्चात्य कंट्री जातात, जी काही मदत करणार सोयी जातात, त्यात वाढ करण्यात येईल. त्या नियमाअटी त्या शिथिकार ही प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या युवा पिढीची आपल्याकडे. निश्चितपणे युवा पिढीला ज्या वेळेला आम्ही तंत्रज्ञानाबद्दल आवड वाढवण्याचं अपील करतो त्यावेळेला साहजिक आहे सरकारकडनं पण या संदर्भात त्यांना योग्य सोयी सुविधा प्राप्त करून देणं हे क्रमप्राप्त आहे. येणाऱ्या आताही महाराष्ट्र शासनाकडून परदेशात जाणारे जे विद्यार्थी आहेत किंवा तंत्रज्ञानात अधिक रिसर्च करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सवलती व स्कीम्स आहेत. परंतु ते तळागाळात पोहोचवण्यासाठी जे काय करायला लागेल ते निश्चितपणे मला खात्री आहे शासन करेल. महासागर न्यूज.